इथली मुलं अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच UPSC MPSC परीक्षा पास होतात. अति जंगलतोड, ओस पडत चाललेली शेती ह्यामुळे प्रचंड त्रास होतो. आज आमच्या तालुक्यातील तरुणाईंना वाटतं की आमच्या इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज इथे असायला हवे. आमचंही भविष्य उज्ज्वल होईल. काय वर्षांत तुम्हाला सांगता ह्या गावात चीट पाखरू सुद्धा बघायला भेटणार नाही. लहान थोरांनी भरलेलं गाव, ते रिकामं होत चाललेलं गाव, हे स्थित्यंतर आमच्या पिढीने पाहिलं. पावसाळ्यात नुसते हाऊरच्या हाऊर जातात, पण शिमग्याच्या आधीपासनं सगळ्या बावी आटतात. इथल्या आमदार आणि खासदारांनी या लोककलेकडे लक्षच दिलेलं नाही. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा आपल्या लांजा राजापुरात उद्योगधंदे का आले नाहीत? आमच्याकडे लाईट मात्र लपाछपी खेळते, कधी हाय तर कधी नाही. कधी पण या हॉस्पिटलला जा, पेशंटला कोल्हापुरात न्यायला लागतं, नाही तर मुंबईला हलवायला सांगतात. 50 या रस्त्याच्या कामासाठी फेऱ्या मारल्या, पण काम का अजून झालेलं नाही. एकीकडे अरब देशात टेनिस क्रिकेटला प्रचंड मागणी असताना आपल्या लांजा आणि राजापूर सारख्या तालुक्यात चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध नाहीये. टाकले असोत किंवा कुणाचे योजना संबंधी कामे, हे काम थोडं वेळेत आणि सोयीचं होणं गरजेचं आहे. 2 किलोमीटर चालायला लागलं, कारण तिथे थोडंफार तरी नेटवर्क आहे. आमच्या वाडीत तर अजिबातच नाही. इंटरनेट तर फार दूरचीच गोष्ट आहे. हे सगळं कधी बदलणार? हे 100% बदलू शकतं. किरण सामंत आपल्याला हा शब्द देत आहे. माझा शब्द, माझे वचन.